पुण्यात काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका 21 वर्षाच्या तरुणीवर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती। ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही एक भयंकर घटना उघडकीस आली आहे। 4 महिन्यापूर्वी 12 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली होती। या आत्महत्येमागचे खरे कारण ऐकून तिच्या पालकांनाही एकच धक्का बसलाय। त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। त्यानंतर 2 मुलांना भोसरी पोलिसांनी अटक केली। क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे अशी 2 मुलांची नावे आहेत। 6 जून 2024 रोजी 12 वर्षांच्या मुलीने साधारण 7:30 वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घरातील बेडरूम मध्ये दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली होती। मुलीने आत्महत्या का केली याचा काहीच उलगडा होत नव्हता। मुलीचे वडील हे चहाची टपरी चालवतात। त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला। मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक केले। तसेच मुलीच्या खिशात एक मोबाईल नंबरही आढळला होता। या 2 महत्त्वाच्या पुराव्यावरून त्यांनी मुलीच्या गुन्हेगारांना शोधून काढले। मुलीने आत्महत्या केल्यानंतर वडिलांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्याचबरोबर मुलीच्या वडिलांना मुलीच्या खिशात एक मोबाईल क्रमांकही आढळला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही 2 मुले वारंवार घराजवळ येत असल्याने त्याच्या निदर्शनास आले। तेव्हा त्यांनी पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली। मुलीने रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय। वारंवार पाठलाग करून तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले। मुलीच्या वडिलांनी 8 ऑक्टोबर रोजी पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीवरून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या 2 आरोपींना भोसरी पोलिसांकडून अटक केली आहे। दरम्यान पुण्यात काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता। बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला आलेल्या तरुणीला तिन्ही आरोपींनी मानवाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले। त्यानंतर कोयता, बांबू, धारदार शस्त्र हातात घेऊन आरोपींनी दोघांना धमकावून तरुणीवर अत्याचार केला। तिघांनी तरुणीच्या मित्रासमोरच तिच्यावर अतिप्रसंग केला। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।